अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। भव शर्वो रुद्र पशुपतिरथोग्र सहमहंस्तथा भीमेशानावीति यदभिधानाष्टकमिदम्। अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि प्रियायास्मै धाम्ने प्रविहित नमस्योऽस्मि भवते। हे देवा, भव शर्व पशुपती रुद्र उग्र सहमहान म्हणजेच श्री महादेव। भीम आणि ईशान ही तुमचीच नामाष्टके आहेत। या प्रत्येक नावाच्या ठिकाणी वेद वचने ही ओंकाराप्रमाणे प्रवृत्त होतात, म्हणजेच ही नावे ही वेद प्रतिपादितच आहेत। आणि म्हणूनच अत्यंत प्रिय चैतन्य स्वरूप अशा तुम्हाला मी नमस्कार करतो। नारायण नारायण। आपला भाऊ आपल्याला एकटेच सोडून घृतमारीशी युद्ध करायला गेला आहे याची चिंता मल्लासुराला भेडसावत होती। त्याच्या भावाची चिंता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती। मल्लासुरालाच काय, पण साऱ्या सृष्टीला या घृतमारी आणि मणीच्या युद्धाचे पुढे काय होणार याची उत्सुकता होती। सारी सृष्टी कित्येक वर्ष या युद्धाची वाट पाहत होती। याच युद्धातून श्री महादेवांचा मार्तंड भैरव अवतार या भूतलावर अवतरणार होता। तुम्हाला हा अवतार घेण्यासाठी इतके वर्ष प्रतीक्षा का करावी लागली? आणि ह्या सगळ्यात मी कुठे होते? भासा, ह्या कृतयुगात मला अवतार धारण करायचा होता आणि ह्या अवतार कार्यात तू माझ्यासह शक्ती रूपाने होतीस। रणांगणावर घृतमारी आणि मणी यांचे युद्ध आता निर्णायक वळणावर येत होते।
तुला त्या महादेवाकडून काहीही शक्ती मिळालेल्या नाहीत. माझ्यासारख्या दैत्याला सामोरं जाताना किमान आपल्या जवळ ते बळ आहे की नाही याची तुला जाणीव असायला हवी होती. तुला श्री महादेवांच्या शक्तीची प्रचिती येईलच आता. मणी, नीट बघ तुझ्या मृत्यूला, कारण तुझ्या दुर्दैवाने तुझ्या भावाचा मृत्यू तुला बघता येणार नाही. नमो नेदिष्ठाय प्रियतवदविष्ठाय च नमो नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महेशाय च नमो नमः सर्वस्मै ते तदिदमिति शर्वाय च नमः. हे निर्जन वनप्रिया, अतिशय दूर तसेच अतिशय जवळ राहणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो. हे कामांतका, अतिशय लघु तसेच अतिशय महान अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. हे त्रिनयना, अतिशय वृद्ध तसेच अतिशय तरुण अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. सर्वरूपी अशा तुम्हाला माझा नमस्कार असो. परोक्ष आणि अपरोक्ष अशा सर्वाधिष्ठानभूत शिवाला माझा नमस्कार असो. नारायण नारायण. अशा रीतीने घृतमारीने आपल्या बळाच्या सामर्थ्यावर मणीला पराजित करण्यासाठी जणू त्याला जखडून ठेवले होते. मणीसारखा महाबलशाली दैत्य देखील घृतमारीच्या शक्ती पुढे क्षणभर असमर्थ वाटू लागला होता. तिच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी तो झटापट करत होता, पण त्या क्षणी घृतमारी त्याच्यावर वरचढ ठरली होती हे सत्य होतं. मी निर्माण केलेल्या शक्तीने
मणीला जरी जखडून ठेवले होते तरी ते फार काळ टिकणार नाही ह्याची मला कल्पना होती. असं का म्हणता आहात तुम्ही? मी असे का म्हणालो हे तुला आख्यानात कळेल म्हाळसा. मणी आणि मल्ल हे दोघेही अत्यंत महत्वाकांक्षी होते आणि म्हणूनच त्यांचा पराजय करणं हे अत्यंत कठीण होते. आणि हीच वस्तुस्थिती श्री महादेवांना ठाऊक होती. म्हणजे त्या शक्तीनं मनी दैत्यासनी मारलं नाही. नारायण नारायण. जा मृत्यूपासून तुझी सुटका करतो मी. तुझ्यासारख्या तीन अशा शक्तीला मारणं माझ्यासारख्याला शोभत नाही. जा जाऊन सांग तुझ्या महादेवाला अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीत सावध हो आणि हे युद्ध मागे घे. नाहीतर जशी तुझी अवस्था केली आहे तशी साऱ्या देवतांची करेन आणि त्या महादेवाला देखील काहीही करता येणार नाही. मणी महादेवांचा क्रोध जर अनावर झाला ना तर अनर्थ होईल. तुझी अशी अवस्था बघून साऱ्या देवांचा थरकाप होणार आहे. तसाच त्या महादेवाचाही थरकाप होणार आहे. आणि सांग त्याला आमच्या वाटेला जाऊ नको, अन्यथा परिणाम चांगले होणार नाही. जा. मी निर्माण केलेल्या महाभयंकर शक्तीला मणी पुढे पराभव पत्करावा लागला. घृतमारीचा पराजय हा सर्व देवांसाठी मोठा धक्का होता. साक्षात श्री महादेवांनी निर्माण केलेल्या शक्तीचा पराजय मणीने केला होता. मग त्यावेळी तुम्ही काहीच का केले नाही? तुम्ही निर्माण केलेल्या शक्तीचा पराभव होतो आहे हे दिसत असूनही तुम्ही शांत का होतात? देवी, कारण ते श्री महादेव आहेत. देवांचे देव महादेव. खरे तर श्री महादेवांना त्यावेळी घृतमारीचे सहाय्य करणे सहज शक्य होते. इतकेच काय तर हे सारं काही करण्याची त्यांना आवश्यकताच नव्हती.
त्यांनी मनात आणलं असतं तर क्षणार्धात त्यांनी मणी आणि मल्लांना भस्मसात करून टाकले असते, पण तसे त्यांनी केले नाही. कारण ह्या सृष्टी चक्रात कोणती गोष्ट कधी घडावी हे आधीपासूनच लिहून ठेवले होते म्हाळसा. एक विचारू का देवा? विचार. कृतयुगामध्ये त्या राक्षसांनी मारायला तुम्ही हा अवतार घेतला, हे समजा ऐकून आम्हाला कळलं आहे. पर ह्याच अवतारामध्ये त्यासनी तुम्ही मारणार आहेसा, हे तुम्ही का ठरवलं देवा? त्यांना या कृतयुगात मृत्यू येणार होता हे निश्चितच होते, पण ह्या कृतयुगात मला अजून एक कार्य करायचे होते. पर ते काय आहे हे विचारलं तर चालेल का? कारण ह्याच अवतारात तुम्हाला या बानूशी विवाह करायचा होता, हो ना? होय, कारण हे असेच घडणार ही एक वचन पूर्तता होती. आता मला काहीच ऐकायचं नाही. मला या विषयावर काहीही ऐकायचे नाही. हे वास्तव आता सगळ्यांनी स्वीकारले आहे, जरी ते कटू असले तरी. तुमच्या या अवतार कार्यातील मणिमल्लाच्या वधाबरोबरीनेच दुसरे महत्वाचे कार्य कोणते होते हे मला समजले आहे. सूर्यास्त झाला. आख्यान थांबवावे लागणार. जय 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 ओंकार सदाशिव, जय 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 ओंकार सदाशिव, जय 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 ओंकार सदाशिव, जय 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 ओंकार सदाशिव. देवा, आख्यानात कथा एखाद्या प्रवाहासारखी वाहते आहे. होय प्रधानजी, आपण हा कथेचा प्रपंच करतो आहोत खरं, पण जसं एखाद्या साधकाच्या आयुष्यात एखादा असा क्षण येतो की त्याला ज्ञान सहज प्राप्त होते, ते अगदी सहज घडून जातं. कदाचित इथेही तसं घडू शकतं. तसं घडण्याची शक्यता अधिक, कारण आख्यानात तुम्ही महादेवांच्या रूपात आता अल्प दिसाल. कारण कथेच्या ओघात श्री मार्तंड भैरवाचा अवतार प्रकट होण्याची वेळ जवळ आली आहे. अशा वेळी आपण काय करावं? जे घडेल ते पाहत राहावं. म्हाळसा आणि बानूची गळाभेट झाली की आख्यान संपेल. परंतु देवा, त्यांना पार्वती देवींना देखील भेटायचे आहे. पण त्यासाठी गणेशाने त्यांना 16 सोमवाराचं व्रत सांगितलं आहे. परंतु देवा, त्यांनी ते व्रत करायला घेतले आणि ते पूर्ण केले की त्यानंतर तुम्ही पार्वती देवींसोबत त्यांची भेट घडवणार आहात. ती कशी घडवणार आहात हा प्रश्नच आहे. मलाही ते ठाऊक नाही. खरं म्हणजे स्वतःने स्वतःला भेटण्यासारखं आहे ते. परंतु देवा, यावेळी त्या कोणतंही कारण ऐकून घेणार नाहीत.
16 सोमवाराचं व्रत करणं कितीही अवघड असलं तरी श्री म्हाळसा देवी ते व्रत पार पाडतील हे आपण देखील जाणता. आणि त्याच व्रताचं फळ म्हणून तुम्हाला त्यांची इच्छा पूर्ण करावीच लागेल.